आणि म्हणून तुम्हाला सांगतोय, आईचं आणि मुलाचं, भक्ताचं, भगवंताचं नातं आहे. आपण कोणाच्या नगरीमध्ये आलो? भगवंताच्या, कृष्ण भगवंताच्या नगरीमध्ये आलो. आपण कोण आहो? कोण आहो आपण? त्याचे भक्त आहो ना. मग तो भगवंत आहे ना. नातं काय असलं पाहिजे? भगवंताचं नाव जरी घेतलं तरी डोळ्यातून अश्रू पडले पाहिजे, हे नातं असतं ना. आईला मुलगा दिसल्याबरोबर, मुलाला आई दिसल्याबरोबर डोळ्यात पाणी येते त्याच्या. आई आई म्हणून रडतोय. आपण त्याच्या नगरीमध्ये आलो, एक तरी अश्रू ढाळला काय तुम्ही? देवा भगवंता, तू इथं अवतार धारण केला, या गोकुळामध्ये जन्माला, आणि तुझा भर पावसामध्ये तुला यमुनीत नदीतून तीरातून तुला भर पावसामध्ये भिजत आणलं. तुला काय कष्ट झाले असेल? तू किती असं तुम्ही असून ढाळला काय देवाच्या बाबतीत? अरे दादा, मला किती धन मारायला आले, किती जणांच्या हातातून मी सुखरूप आहो, तू किती दयाळू आहेस, आणि तरी तुला एवढं असतानाही पण तू नाही का ढाळला का असा एक असलं तरी आपण आल्यावर इथं? अरे आम्ही आमच्या घरगुती भांडणामध्येच आहो. इथं आलो तरी तेच आहे दादा, घरी आहो तरी तेच आहे. काय करता असे? काय आहे? कुठे चाललो आपण? ज्याच्या नगरामध्ये आलो तरी तिथं तसंच. ज्याच्या नगरामध्ये येऊन आहो आपण, ज्याचे तसं पाऊल पदचर्मानं पावन झालेली धरती आहे, तरी आमचे वाद विवाद आणि मद मत्सर लोभ हे केलाच नाही अजून. जोपर्यंत हे जात नाही तोपर्यंत तुमचं कल्याण होत नाही. 100% लिहून देतो तुम्हाला. अवघड आषाढ रिपूचा मेळा, पार कराया या कळी काळा, नाही तुझ्या कुणी मार्ग निराळा. निज संदेश शिवाचा, शिवाचा शिवाचा संदेश आहे दादा, शिवाचा संदेश आहे. अवघड आणि कठीण, अवघड आणि कठीण, षड आणि 6. अवघड आषाढ, षड म्हणजे 6, रिपू म्हणजे शत्रू चा मेळा. मग या 6 जण आहेत, अवघड आहेत, कठीण आहे. मग यांना पार करण्यासाठी, पार करा या कळी काळा, या कलीच्या काळामध्ये यांना पार करावं लागतं. जो करेल, नाही तुझ्या कुणी मार्ग निराळा, दुसरा मार्गच आहे नाही. आणि हा निज संदेश शिवाचा, शिवाचा, हा शिवाचा संदेश आहे दादा. हा मी नाही सांगत. एवढं असताना पण आपण नुसतं कशामध्ये आहोत, काय करत आहोत याचं सुद्धा आपल्याला भान नाही. काय करता? काशी गंगा, काय मथुरा, काय कांची, काय अवंतिका, काय कुठं, काय कुठं, काय बद्रीनाथ, काय केदारनाथ, कशाला पाहिला? फक्त बघण्यासाठी, या डोळ्याचे पारणे फिटण्यासाठी. अरे या देहाचा उद्धार करा दादा. काय करता असं? पाहण्यासाठी काय करता? पाहून काय करता तुम्ही? काय करणार आहेत? पाहिल्यामुळं का स्वर्गात जाईल? अंतःकरण द्रवा थोडस याच्यातून पाजरू द्या याला, रळा त्याच्यासाठी. आरती करत असताना भगवंताचे देवा, एवढ्या जीवाचा, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकुलीला ऐसे काही. तू सगळ जीवाचा सांभाळ करतो दादा. तू कधी झोप घेतोस का रे? तू कधी जेवण करतोस? सर्व जीव जेवण केल्याशिवाय तू जेवत नाहीस. कधी तुला उसंत मिळतं का? तुला मिळतं का झोपायला थोडस काहीतरी? अशी कधी तुम्ही भावना केली काय मनामध्ये? केली कधीतरी? आणि तू जेवला का उपाशी आहे अशी भावना कधीतरी केली का तुम्ही? काय एवढं कठोर बनता बा तुम्ही? मला कळत नाही. एवढं कठोर का बनतात? त्याच्या प्रती तरी नका बनू. बाकीच्या प्रती जर कठोर बनला तर चालून जाईल, पण त्याच्या प्रती कठोर बनू नका. तो असा दयाळू आहे,
का तो सतत तुमच्या पाठीमाग बसून आहे आणि सतत तू फक्त एकच वाट बघतो का हा माझा भक्त मला कधी बोलावतो, कधी पुकारतो. अरे पुकार अशी नाही पाहिजे, अंतःकरणातून ती जुळली पाहिजे, त्याला आर्ततेची आहत पाहिजे त्याला. अरे त्याला क्षण लागत नाही ना, तो एक क्षणामध्ये येतो, पण आवाज तो पाहिजे, अंतःकरणातून पाहिजे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, बाकीचं आहे ते सोडून द्यावं नाही का. जे फायद्याचं आहे, जे तो जवळ येईल आपल्या, असं जे कार्य आहे ते कार्य करा. भागवत काय आहे? भागवतामध्ये काय कथा ऐकासाठी असतात का? भागवत हे कथा आहेत त्यामध्ये. मग कथा का नुसतं कथा ऐकून टाकायचं असते का? माऊली म्हणतात, माऊलीनं सांगितलं आहे कथा ऐका पण काय करा. माऊलीनं म्हटलेलं आहे हरिपाठामध्ये, हरिपाठ वाचताय ना तुम्ही. मंतुंडी नवणीता तैसे घे नंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. ह्याच्या जसं मंथन करतो, मंथन करून जसं ताक अलग निघतं आणि त्यामधून लोणी निघतं, ताकाले काही भाव देतो का आपण? एक माती मोल रूपाचं ते ताक, त्याला महत्व देत नाही. महत्व कशाला देतो आपण? त्यामध्ये निघालेलं लोणी त्याला महत्व देतो. तसंच म्हणतात मंतुंडी नवनीता, जसं नवनीतात काढतो आपण, तैसे की अनंता, तसं अनंत म्हणजे ईश्वराला घ्या. मंतुंडी नवनीतात तैसे की अनंता वाया व्यर्थ कथा. ह्या कथा आहेत ना, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, मार्गातून काढून टाका, तर फायदा आहे, नाही तर काही नाही, शून्य आहे पूर्ण. मी सांगतोय तुम्हाला, आज एवढ्या कळकळीच्या उन्हामध्ये 4 दिवसापासून 5 दिवसापासून आपण फिरत आहो. आपण काही तुम्ही फुकटही फिरत नाही, पैसे देऊन फिरत आहात असंही काही नाही. परंतु जेवढी जेवढी ऊन तुम्हाला लागतंय ना, तेवढा तेवढा तो तुमच्या जवळ येतोय, तेवढा जवळ येतोय तुमच्या. का? अरे त्याला काळजी पडतोय माझ्या भक्ताची. काय हाल होऊन राहिले, 1-1, 2-2 किलोमीटर पायी चालतोय तो. अरे काही माझे इथं भक्त आहेत दादावाचे, अंतकरण द्रवते माणसाचं. आमचे बेलखेडे भाऊ आहेत आणि आमचे ससनीय मित्र घोंबडे भाऊ बिना यांनी एक संकल्प केला का जोपर्यंत भागवताची समाप्ती होत नाही तोपर्यंत मी पायामध्ये चप्पल टाकणार नाही. आणि एवढ्या मोठ्या तप्त उन्हामध्ये नंग्या पायानं पूर्ण भ्रमंती चालू आहे दादा. याला म्हणतात संकल्प. हा होय संकल्प. त्यांच्यासाठी तो जवळ येऊन राहतो. का माझा भक्त माझ्यासाठी एवढं करतो ना, मी दूर नाही राहत त्याच्यासाठी, मी त्याच्या जवळ आहो. एवढे पाय जडतात पण त्यांना जाणवत नाही. हा झाला संकल्प. भलते सलते संकल्प आपण करायचे नाही, जे करायचे भगवंत आपल्या जवळ जो येत असेल ना. अरे तुम्हाला वाटत नाही का, मी एक तुमचं अंतःकरण दुखल अशी गोष्ट सांगतो, कारण माझं कार्य आहे, माझं काम आहे तुम्हाला तुमचं नाही का, तुमच्या मनातून विकल्प जाण्यासाठी मी तुम्हाला काही 2 शब्द मी कडू बोलत असेल. तुम्ही जेवण झाले, आपण असं घरी करतो का कधीतरी? जेवण झालं का उठले ताटावरूनच चालले आपल्याला, असं करता काय? माय मावाले तुम्ही, माय मावाले आहे माझ्या. अरे महाराज तिथं साथे पात्र उचलून राहिला, झाडझूड करून राहिला, ते उचलून राहिला. आपल्याला वाटायला पाहिजे मी 2 कडू शब्द बोलतोय तुम्हाला का महाराज करत आहे बा. ते म्हणतात किती जण म्हणतात ते महाराज तुम्ही जे केलेलं कार्य आम्हाला मुळीच पटत नाही, आवडत नाही. पण मी म्हटलं इलाज नाही त्याला, हे लोक जर करत नाही
हे फक्त यात्रेमध्ये आले, जसं यात्रेत जातो ना आपण आणि काही खोडफोडे मुळफोडे घेतले का चालले घराकडे, अशी स्थिती होईल तुमची. अरे ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी श्रम महत्वाचे आहे. परिस्थिती सापेक्ष असलं पाहिजे. मनुष्य जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक पाहे संचिताचे. जशी स्थिती आहे तशा परी राहे, जशी ज्या स्थितीमध्ये आपण त्या स्थितीमध्ये जर असलं, जर आपण जर वेळ करून जर एखादं कार्य केलं तर त्यामध्ये तुम्हाला जास्त जास्त भक्ती मिळतं तुम्हाला. असं मी त्याच्या जास्त याच्यावर हे घेणारही नाही, मला ते नाही. मला जे सेवा मिळतं ते मी आनंदानं करतोय. बघत आहे तुम्ही पहिल्या दिवसापासून निघालो आलो, पण तेव्हा दिवसापासून पैसा महत्वाचा नसतो या ठिकाणी दादा. पैशाला कोण जात ठेवा आपल्या, आपण गेल्यावर उदळी लागत त्याला, आणि त्यानं हे प्रेम विकत घेतले जात नाही किंवा परमार्थ विकत घेतले जात नाही पैशानं. लक्षात असू द्या. कोण चाटतो तुमच्या पैशाला, कोण मोजतो तुमच्या पैशाला, कोणी नाही मोजत, कोणी नाही मोजत. मोजतो तुमच्या कर्माला. कर्म इथं पैसा नाही, कर्म प्रधान आहे. तो जसं कर्म करल त्याला त्याचं फळ प्राप्त होतं, आणि हे महत्वाचं आहे. सेवा भेटत नाही. सेवा भलत्या सरत्याला सेवा नाही भेटत. सेवेसाठी नंबर लागतात. जा तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर शेगावला गजानन बाबाच्या 6 वर्षाचे 10 वर्षाचे नंबर लागून आहेत. 10 वर्षाचे नंबर लागून आहेत. आमचा नंबर कधी येतो सेवेसाठी बघा ना. आणि सेवा धुंड आपण सेवा देतो कोण, हे कर ते कर. हे मी तुमचं अंतकरण दुखाव हा शब्द आहे. तुमचं अंतकरण दुखाव याच्यासाठी बोलत नाही. सेवा महत्वाची आहे, ती कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये असो. तुम्ही म्हणाल महाराज पैसे दिले आम्ही नाही नका करू बाबा, ज्याचं त्याला भारी नाही. मी तुम्हाला आणलं तर मी काही तुमच्याकडून माझी अपेक्षा नाही का तुम्ही केलं पाहिजे म्हणून. असो, मला त्याकडे वळायचं जास्त नाही. आपलं जे कार्य आहे, आज आपल्याला कंस मारायचा आहे, आज कंस मारायचा आहे, गोवर्धन पूजा करायची आहे, आणि आपल्या मधला कंस मारायचा आहे. कोणा म्हटला? जोपर्यंत आपल्या मधला कंस मरणार नाही तोपर्यंत काहीच सत्यता नाही त्यामध्ये. बघा, या बाबांनी सर्वांचा उद्धार करणं सुरुवात केली. आता आईला असं वाटलं, पण आईवरून शब्द निघाला होता दादा. बघा, आपण आलो आईवरच पुन्हा. आईला असं वाटतं का या माझ्या मुलावर किती संकट आले, एवढे संकट येऊन एवढ्या संकटातून माझा हा बाबा वाचला. एक दिवस नारद मुनी भ्रमण करता 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 कुठे गेले? कैलासामध्ये गेले. करा ना भ्रमण, द्या पाय सुन नाही तुमचा. तर भ्रमण करता 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 कुठे गेले? कैलासामध्ये गेले. आणि शिवजी आपल्या ध्यानामध्ये होते. शिवजीचा एक हट्ट होता का मला भगवंताचा पाल रूपाचं दर्शन व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी ते आराधना करून राहिले होते कित्येक युगापासून. मला भगवान विष्णूजीचं बाल रूप बघायचं आहे. जेव्हा असं त्यांच्या मनामध्ये आलं ना, आणि आपल्या ध्यानामध्ये शिवजी जर ध्यानामध्ये बसले तर कोणाच्या बापाची हिंमत नाही उठवायची, फक्त नारदाच्या शिवाय. त्या कामदेवानं उठवण्याचे प्रयत्न केले तर काय भोगावं लागलं त्याला? कोणाच्या बापाची हिंमत नाही. शिवजीला कोणी तपश्चर्येमधून किंवा ध्यानामधून उठवलं तर कोणाच्या बापाची हिंमत नाही. नारद सोडला तर नारद मुनी गेले आणि प्रभूला म्हणतात, प्रभू स्वामी, हे प्रभू, हे शिवजी, हे महादेवा, तुम्ही एवढं तपोबल ते ज्याच्यासाठी करत आहे
आणि त्यानं तर तिकडे जन्म घेतला, अवतार झाला, आणि ते कधी बघणार तुम्ही? असं म्हटल्याबरोबर एकदम ध्यानातून जागे झाले. नारद, काय काय पुन्हा 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 सांग, काय म्हटलंस तू? प्रभू, तुमच्या मनामध्ये जी अभिलाषा आहे ती पूर्ण होत आहे ना, केव्हा जाल तुम्ही? केव्हा जाल? काय? अरे भगवान कृष्णाने जन्म घेतला ना, अवतार झाला ना त्यांचा, गोकुळामध्ये आहे ना आता. अरे हो, मग आपण गेलो पाहिजे. मी कशासाठी बसलो मग आता मी तेच सांगायला आलो तुम्हाला, स्मरण करण्यासाठी आलो. निघाले, बिलकुल विलंब न लावता निघाले भगवंत शिवजी. कुठं? थेट गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये आल्यानंतर कुठं आहे म्हणून पता घेतला, आणि पता घेतल्यानंतर तिथं गेल्यानंतर शिवजीच्या रूपामध्ये गेले असेल का? शिवजीच्या रूपामध्ये जर गेले असते तर सर्वांना रस्ताही दिला नसता, पूर्ण सर्वजण लोटांगण खेळले असते, नाही का? तर हे एक ब्राह्मणाचं रूप धारण केलं, आणि भिक्षां देई माते, भिक्षां देई माते असं म्हणत 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 कुठे गेले? यशोदेच्या घरी गेले. यशोदेच्या घरी जशी गेले तरी तिथं यशोदाबाई होतीच, आणि यशोदाबाईला म्हणते, आई भिक्षां दे. आता तिनं रोजच्या प्रमाणे जे काही वैराग्य येतात तेवढं ते घेतलं आणि द्यायला लागेल. हे नाही पाहिजे, मग हे नाही पाहिजे, दुसरं काय नाही, हे नाही पाहिजे. मग तिला असं वाटलं हे खातनं घेतलं असेल बाशीतच. मग ती हिरे मोती माणिक हे आणले टोपल्यामध्ये, आपल्या याच्यामध्ये सुपामध्ये, आणि पाहिलं, आई याचं काय करू मी? याचं मी काय करू? हे माझ्यासाठी काय आहे? हे तर माती मोल आहे. मग नाही, मला तुझ्या मुलाचं बालरूप बघायचं आहे, आणि ते नाही जमत बाबा. तुला काही सोनं हिरे माणिक मोती काय लागत असेल तर याच्यापेक्षा टोपल्यानं आणून देतो, पण ते नको सांगू रे बाबा. आतापर्यंत किती प्रयत्न झाले माझ्या मुलाला मारण्यासाठी, आता मी माझ्या मुलाला कोणाला दाखवतही नाही ना, मी कोणाला घरातही जाऊ देत नाही. नाही 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 नाही, आता नाही. आता कशी होय? आईचा हट्ट आहे, स्त्री हट्ट आहे, दुसऱ्या नंबरचा जमतच नाही, बिलकुल नाही म्हणजे नाही. ब्रह्मदेव आला तरी नाही जमत. आता तर बिलकुल जमत नाही. किती याच्यातून वाचला तो ना, आता त्याला दाखवणे बंद केलं मी, आणि कोणाला येऊ दे नाही बंद करून टाकलं. बर, भगवंताची आता भगवंत आता मनामध्ये विक्षेप झाला. काय करू आता? कारण आईच्या पुढं कोणाचं चालत नाही. म्हणून म्हटलेलं आहे काय, स्वामी तिन्ही जगाचा जरी असेल तर आई विना भिकारी असतो, आईशिवाय चालतच नाही. मग आता करायचं तर काय करायचं? भगवंतानं आराधना केली भगवान विष्णूजीची. हे प्रभू, काय एवढा मोठा विलंब लावता? मला तुमचं बालरूप बघायचं आहे, आणि तुम्ही असं का करता माझ्यासोबत? हे प्रभू, इतक्या युगापासून तुमचं मी तपश्चर्यन करत आहो, तपस्या करत आहो, तुमचे ध्यान करत आहो मी, आणि ही संधी आली, आणि मी संधी जर तुम्ही जर माझ्यापासून गमावून घेत असाल ना, तर त्यापेक्षा अभागी आहो मी, अभागी म्हणेल सुद्धा. खरा काहीतरी त्यांनी त्याचं साकार रूप धारण केलं विष्णूजीनं. देवा, माझं जर कार्य असतं तर मी तुम्हाला केव्हाच समजा मी केलं, सहाय्य केलं असतं, पण कार्य कोणाचं चालू आहे? आईचं आहे, आणि आईच्या पदामध्ये मी काही बोलू शकत नाही. नाही माझे तर आता कसं विनवंती करा पुन्हा. आई होय माझी, ती आई होय ना, मुलाचं हित ज्याच्यामध्ये आहे, नाही का? आई आहे काय? लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित,
ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती लेकुराची हित लेकुराची हित लेकुराची हित लेकुराची हित जाणे माऊलीचे चित ऐशी कळवळ्याची दाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती लेकुराची हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती लाभ बघत नसते आई मुलामधला लाभ बघत नाही अशी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणारे नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणारे नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणारे नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणारे नाही शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई आगलो गली पायीत फिरे आणि हाक मारी तुझ्या या उपकाराची आई तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणारे नाही अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणारे नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणारे नाही अनमोल अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणारे नाही अनमोल जन्म दिला नाही का आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार हो नबीची चांदणी तू ग चंद्राची कोर नबीची शीतल शाय तुझी मज हवी जीवनभर या शीतल शाळेमध्ये उभ आयुष्य जगेन आई देवापाशी मी ग आई तुलाच मी मागेन आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवना आकार
आई माझी सागर असं आहे. हे आई आणि मुलाचं प्रेम आहे. हुंबरून वासराला चाटे जवा गाय तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय हुंबरुनी वासराला चाटत जशी गाय तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय तिच्यामध्ये दिसते माझी माय तवा मले तिच्यामध्ये आया बाया म्हणत होत्या होतो जवाताना आया बाया म्हणत होतो जवाताना दुष्काळात मायचा माझा आटला होता पाना दुष्काळात आईचा माझा पिठामध्ये पाणी टाकून मला भाजत जाये तवा मले पिठामध्ये दिसते माझी माय तवा मले पिठामध्ये दिसते माझी माय हुंबरून वासराला चाटते जशी गाय तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय दिसते माझी माय दिसते माझी माय असं आहे. आईला आणि मुलाची उपमा जर देता येते तर ती भक्त आणि भगवंताला. आणि म्हणून शिवजी म्हणतात प्रभू दर्शन द्या ना काही करा पण दर्शन द्या. ज्यावेळेस म्हणत असताना तेवढ्यामध्ये यशोदा आहे. यशोदा म्हणते तुम्ही मला अनोळखी दिसत आहात मी तुम्हाला जाऊ देत नाही तुमची ओळखी गिळकी सांगा हा काहीतरी ओळखी वगैरे सांगा. तेव्हा तिथं एक ते बाई असतं ते लक्ष्मीच रूप असतं तिचं. आणि ती म्हणते जाऊ दे नग म्हणते यशोदे कशाला तू हेटी पेटलीस मी ओळखते ना त्यांना मी जेव्हा अमक्या ठिकाणी राहत होती माझ्या घराच्या समोर राहत होते ती मी ओळखते. तू ओळखते का यांना हो मग ठीक आहे मग बघू देतो. पहा भगवंताले असा आनंद झाला भगवंताले असा आनंद झाला असा आनंद झाला असा आनंद झाला माझ्या शिवजीच्या नेत्रातून अश्रू टपकायला लागले. काय स्थिती असेल दादा त्यावेळेस एवढा आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये शिवजीच्या नेत्रातून डोळे टपकले खाली आपले अश्रू टपकले. एवढा आनंद झाला. आणि गेल्यानंतर एवढा विलंब लावला तुम्ही दर्शन देण्यासाठी. भगवंता तुमचं मी रात्र आणि दिवस स्मरण करत असतो जप करतो हो तुमचा मी जप करतो मी तुमचा रात्र दिवस जप करतो. तुम्हाला जर वाटत असेल कुठं माऊलीनं रेखाटलेलं आहे माऊलीनं हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे. माऊली म्हणतात हरी 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 मंत्र हा शिवाचा मनजीचे वाचा तया मोक्ष. तुमचा जो मंत्र आहे तो माझा आहे आणि तो म्हटला म्हणजेच मी मुक्त होऊन जाईल. म्हणून हा सर्वांनी मंत्र म्हणावा हरी 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 मंत्र हा शिवाचा मनजीचे वाचा तया मोक्ष. भगवंतांनी माऊलींनी 3 वेळा शब्द का टाकला हरी एक जरी टाकला असता तर चाललं असतं ना. हरी आला आता मग काय भाई चिंता मग एक वेळ टाकला असता तरी चाललं असतं. 3 वेळा टाकण्याचं कारण काय. अरे संसारिक आहे तुम्ही. एक वेळ सांगितलेलं ऐकत नाही तुम्ही. तुम्हाला 3 वेळ सांगितलेलं ऐकू येत नाही. म्हणून एखाद्याला आवाज दिला तर एका आवाजात ऐकू नसेल आलं तर दुसरा आवाज देते दुसरा नसेल तिसरा देते. या 3 पैकी एखाद्याचा तरी तुला म्हणून 3 वेळा म्हटलेला आहे का हरी 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 मंत्र हा शिवाचा असा आहे ते. म्हणून शिवजीचं आगमन झालं शिवजीनं दर्शन दिलं आणि हितगुज गोष्टी झाल्या. प्रभू ज्याच्यासाठी एवढी तपश्चर्या केली मी ती आज माझी पूर्णत्वाला गेली. मी भाग्य झालो. हा माझं
भाग्य उदयाला आलं का तुमचं मला बालरूप पाहायला मिळालं? नाही मिळत, अशा तशाले नाही मिळत, बालरूप पाहायलाच नाही मिळत, नाही मिळत. भगवंत असो कोणी असो, बालरूप पासाठी किती तपश्चर्या करतात संत भगवंत, तेव्हा कुठं ते साकार होतं. आणि दर्शन झाल्यानंतर जेव्हा माघारी फिरायला लागले, माघारी फिरत नव्हते, परंतु वेळ दिली तेवढी वेळेमध्ये भगवंताला तिथं थांबावं लागलं. इलाज नव्हता, परतण्यासाठी पाय माघारी फिरत नव्हते, माघारी पाय फिरत नव्हते. जड अंतकरणानं शिवजीनं आपलं वळण घेतलं आणि जड अंतकरणानं पाऊल टाकायला लागले. टाकता टाकता पाऊल ते उमटत होते, ते पुष्पाचे पाऊल उमटत होते आणि निघून जात असताना त्याच वेळेत नंदराजा घरामध्ये आला. दर्शन नाही झालं, दर्शन झालं नाही. यशोदा मातेला दर्शन दिलं पण नंदराजाला दर्शन नाही झालं. तेव्हाच ती त्यांच्याकडे लक्ष्मी असलेली ते म्हणते आत्ताच येऊन गेलेले हे कोण आहेत बघा, शिवजी होते. शिवजी तेव्हा नंदराजा त्या जिथं पुष्प जिथं पाय पडले